शेतकरी मित्रांनो, आज आपण इथं ऊसाच्या प्लॉटमध्ये हरभरा कसा पेरला हे बघूया। आपला ऊस जाऊन साधारणतः 3 दिवस झाले आणि त्याच्यानंतर आपण इथं हरभरा जो आहे हा पेरलेला आहे। तर हरभरा जो आहे हा आहे सिलेक्शन 1044 1044। ऊस साधारण 3 दिवसापूर्वी गेला, त्याच्यानंतर आपण जो पाला होता तो पाला जाळून टाकला, कारण आपल्याला याच्यावर हरभरा घ्यायचा होता। आणि दुसऱ्या व्हरायट्या येत होत्या पण त्याची ॲव्हरेज येत नव्हती। फक्त 1044 जी आहे सिलेक्शन 1044 सुपर, या व्हरायटीची ॲव्हरेज जास्त येतात, कारण मुळ्याची संख्या भरपूर आहे आणि कमी पाणी लागते आणि कालावधी कमी आहे। त्याच्यामुळं आपण इथं आज दिनांक 4 डिसेंबर 2024 इथं हरभरा काल आपण पेरला आणि आज इथं म्हणजे कालपासूनच पाणी चालू केलं आपण। तर आपल्या इथं 2 शिपा झाल्या आणि तिसरी शिप इथं लावलेली आहे। तर बघू शकता हरभरा आपण 1.5 फुटांनी पेरला। ऊसाला डायरेक्ट आपण ऊस काढल्यानंतर डायरेक्ट रोटर मारला, म्हणजे पाला वगैरे जाळून। अशा प्रकारे आपण बघू शकता हे ऊसाची बुड आहे बघा। अशा प्रकारे म्हणजे ऊस काढल्यानंतर आपण ताबडतोब इथं हरभऱ्याची पेरणी केलेली आहे। तर इथं हरभरा घेतला आहे आपण एकरी 25 किलो टाकला, कारण ऊसाचं क्षेत्र असल्यामुळं ढेकळाची साईज थोडीशी आपल्याला मोठी वाटली म्हणून आपण थोडंसं जास्त टाकलं, कारण जास्त खोलीवर गेलं तर निघणार नाही असं आपल्याला वाटलं। परंतु तसं काही होत नाही, कारण पाणी जे आहे आपण सिंगल पाईपवर 4-4 घंटे पाणी देणार आहोत। हे बघा पाणी पण चालू केलं आहे सिलेक्शन 1044 1044। तर इथं हरभरा जो आहे तर किती खोल गेला हे आपण इथं बघूया। हरभरा आपला बराच खोल गेला आहे, साधारणतः इथं बघा 3 इंच खोल गेला, परंतु आपल्याला अजून काही इथं लागलेला नाही बघा। अजूनही आपल्याला हरभरा इथे दिसलेला नाही, आजूबाजूला मातीमध्ये मिक्स आहे आपल्याला हरभरा दिसला आहे बघा। अशा प्रकारे हरभरा आपल्याला इथे दिसलेला आहे। तर मातीच्या कलरमध्ये मिक्स झाल्यामुळं आणि त्याला बीज प्रक्रिया केल्यामुळं अशा प्रकारे आपल्याला हा इथं दिसत आहे। तर हा आहे सिलेक्शन 1044 1044। कितीही उशीर होऊ द्या, 10 ते 15 जानेवारीपर्यंत आपण या हरभऱ्याला पेरू शकतो। ही आहे व्हरायटी सिलेक्शन 1044 1044 सुपर। तर ही व्हरायटी आपण 10 ते 15 जानेवारीपर्यंत सुद्धा पेरू शकतो। अंतर काय जास्त करायची गरज नाही, फक्त आता 15 डिसेंबरपर्यंत 2 फूट अंतर ठेवू शकता आणि त्याच्यानंतर 10 ते 15 जानेवारीपर्यंत आपण जे याचं अंतर आहे हे अंतर आपण इथं साधारणतः 1.5 फूट ठेवू शकता, म्हणजे 18 इंच। आता आपण काल पेरलेलं आहे आणि 2 शिप आपण आपल्याला इथं झालेल्या आहेत आणि ही तिसरी शिप आपण इथं लावली आहे बघा। इथं तिसरी शिप झालेली आहे आपल्यावाली, 2 शिपा इथं झालेल्या आहेत आपल्यावाल्या आणि ही तिसरी शिप लावलेली आहे आणि सिंगल पाईपवर एकच नोजल ठेवून आपण इथं शिपा लावलेल्या आहेत। तर अशा प्रकारे आपण इथं नियोजन झालेलं आहे आपलं। आणि आता साधारणतः अजून इथं साधारणतः 4 शिपचं आहे क्षेत्र किंवा 3 शिपचं, ते पण होऊन जाते आणि हरभरा आपला आज भिजवणं होऊन जाते आणि लगेच 4 ते 5 दिवसांनी 1-1 घंटा किंवा 1.5-1.5 घंटा परत आपल्याला अशा प्रकारे सिंगल पाईपवर नोजल लावून द्यायचं पाणी, जेणेकरून आपला लवकर हरभरा निघाला पाहिजे। आणि विशेष म्हणजे बीज प्रक्रिया करून आपण याला झलोरा वगैरे लावलेला आहे आणि डुकरांचा त्रास या भागामध्ये कमी असल्यामुळं आपण रोगर वगैरे लावलेलं नाही, याला फक्त झलोऱ्याची बीज प्रक्रिया केलेली आहे। तर अशा प्रकारे आपण काल पराठी पण उपटणं आपली चालू होती, तो पण व्हिडिओ बघितला आपण, त्यावर सुद्धा हरभरा घ्यायचा आहे आणि इथं ऊस झाल्यानंतर सुद्धा आपण इथं आज हरभरा पेरून पाणी देणं होत आहे। तर अशा प्रकारे आपल्या हरभऱ्याचं जे पाणी आहे आणि पेरणी आहे हे पण दोन्ही होत आहे। तर ऊसानंतर आपण हरभरा सिलेक्शन 1044 सुपर घेऊ शकता आणि त्याच्यानंतर पराठीमध्ये सुद्धा घेऊ शकता, तूर निघाल्यानंतर सुद्धा घेऊ शकता। अशा प्रकारे आपण तिन्ही प्रकारे हरभरा जो आहे सिलेक्शन 1044 1044 15 जानेवारीपर्यंत 10 जानेवारी 15 जानेवारी अशा प्रकारे आपण इथं घेऊ शकता। तर हे फक्त बाकी हरभऱ्यापेक्षा या हरभऱ्यालाच फक्त उशिरापर्यंत हा हरभरा चालतो, कारण या हरभऱ्याच्या मुळ्याची संख्या भरपूर आहे, पाणी कमी लागते आणि जसा जसा कालावधी होईल
तर तसं कालावधी म्हणजे उशीर होईल पेरणीला, तसा कालावधी हा हरभरा कमी घेतो. त्यामुळे सिलेक्शन 1044 1044 हा हरभरा आपण कितीही उशीर हो 15 जानेवारीपर्यंत तरीही आपण घेऊ शकतो.